हाय फ्रेंड्स. मित्रांनो, याविषयी जर बोलायला गेलं या चित्रपटाविषयी ऑन सिरियस नोट, मला फक्त एकच प्रॉब्लेम आहे की प्रत्येक वेळा तुम्हाला लंडन वगैरेच का मिळतं रे? म्हणजे महाराष्ट्रात शूटिंग करायला काय खरंच लाज वाटते का? आय मीन, ठीक आहे, तुमचे रिझनही असे असतात की तुम्ही असं दाखवतात कधी NRIवाला अँगल वगैरे, म्हणजे त्यावर डाऊट नको करायला म्हणून तुम्ही पहिलेच काही ना काही लंडन वगैरेसाठी पर्टिक्युलरली तुमचा रिझन ऑलरेडी तयार असतं की नाही नाही, आम्हाला स्टोरीज अशी पाहिजे होती की लोकांनी त्यावर पहिलेच त्या स्टोरीसोबत ॲडजस्ट होऊन जावं. पण का का तुम्हाला त्याच टाईपचं म्हणजे पर्टिक्युलरली लंडन वगैरेच मिळतं? महाराष्ट्रातही करू शकतात ना शूटिंग तुम्ही. ठीक आहे, चला जरा तो टॉपिक सोडला. पण जर या चित्रपटाविषयी बोलायला गेलं, कधी कधी ॲक्ट्रेस कसं सुंदर काम करते, मुक्ताविषयी जर बोलायला गेलं तर. पण आणि एकदम इझी तिचे डायलॉग्स वगैरे असतात, पण कधी कधी कन्सेप्ट जी आहे ती थोडीशी जेव्हा ॲव्हरेज होते तेव्हा ॲक्ट्रेस पण त्या चित्रपटाला, ती अभिनेत्री नाही वाचवू शकत, असं माझं शॉर्टमध्ये रिव्ह्यू आहे. ऑन सिरियस नोट, स्टोरी थिएटरसाठी नाही आहे एवढी चांगली. म्हणजे जेव्हा तुम्ही पैसे समहाव जेव्हा खर्च करतात अशा चित्रपटांवर, मी हे नाही म्हणणार की चित्रपट वाईट आहे, पण इट्स गुड. टी व्हीवर जरी तुम्ही बघितला OTT टाईपचा आहे, मी हे नाही म्हणत आहे आणि की फक्त ॲक्शन मूवीज थिएटर्समध्ये बघा. या चित्रपटाची कन्सेप्ट जी आहे ती ठीक आहे. म्हणजे ज्या पद्धतीने ट्रेलर आलेला तेव्हा समहाव मला ट्रेलरवरूनच एक अंदाज होता, पण मला तरी पण ट्रेलरवरून मी कधीच जज नाही करत चित्रपटाला. चित्रपट तुम्ही स्वतःच बघा, तुम्हाला रिअलाईज होईल माझं काय मत आहे. सर्वांचं काम नक्की चांगलं आहे, यात वाद नाही आहे, पण स्टोरी टेलिंग जे आहे ते ओके बॉस, म्हणजे ठीक आहे यार, दॅट्स इट. आणि म्युझिक वगैरे पण काही खूप सुंदर नाही आहे. बॅकग्राऊंड म्युझिक आहे थोडं ठीक आहे काही काही ठिकाणी, पण चित्रपट तुम्हाला खूपच बांधून ठेवतो आणि इट्स लाईक सिरियल वाटतं रे बघताना. तुम्ही खरंच स्वतः चित्रपट बघा, नंतर रिअलाइज होईल तुम्हाला. मे बी तुम्ही आत्ता शिव्या पण द्याल, चालेल मला, बट फॅक्ट असते. 5 मधून मी 2.5 रेटिंग देईल.